नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया ड्रायफ्रूटचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू. हे लाडू बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि खूप छान लागतात. तुम्ही पण नक्की बनवून बघा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करायचे. तूप गरम झाले की त्यामध्ये अर्धी वाटी कलिंगडच्या बिया, 1 वाटी काजू, 1 वाटी पिस्ता, 1 वाटी बदाम आपल्याला 2-3 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे तुपामध्ये. ड्रायफ्रूट आपले भाजून झाले. आता ड्रायफ्रूट काढून घेऊया. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी मनुके आणि 1.5 वाटी खजूरच्या बिया काढून घेतल्यात. ते खजुरे 1-2-3 मिनिटं परतून घेऊया. खजूर आणि मनुके परतून झाले की तेही आपण काढून घेऊया ताटामध्ये. आता सगळं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय. सगळं साहित्य थंड झाले की आपल्याला काजू, बदाम, पिस्ता सगळ्यात अगोदर थोडं थोडं करून वाटून घ्यायचंय. आता तुम्हाला किती जाड बारीक हवं त्याप्रमाणे तुम्ही वाटून घ्या. काजू, बदाम, पिस्ता वाटून झाले. आता खजूर आणि मनुके आपण मिक्सरला वाटून घेऊया. हे बघा, खजूर मनुके वाटून झालेत. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आणि खजूर आणि सगळी पावडर आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायची. हाताने छान अशी मिसळून घ्यायची. खूप पटकन होतात हे लाडू, बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि चवीलाही खूप छान लागतात. आपल्याला काजू, बदाम, खजूर खायला वेळ लागतो, तर असे लाडू बनवले की पटकन लाडूही खाल्ला जातो आणि वेळही लागत नाही. रोजच्या रोज आपल्याला पौष्टिक असा लाडू खायलाही मिळतो. हे बघा, आपलं सगळं साहित्य मिसळून झाले, तुम्ही पाहू शकता, आणि लाडूही बनवायला यायला लागलाय. तर असे छोटे छोटे मी लाडू बनवून घेते. आता लाडू कसा हवा, लहान मोठा, त्याप्रमाणे तुम्ही लाडू बनवून घ्या. हे बघा, मस्त असा आपला लाडू तयार झालाय. आता बाकीचे सगळे लाडू मी असेच बनवून घेते. हे बघा, माझे सगळे ड्रायफ्रूटचे लाडू बनवून झालेत. खूप छान झालेत आणि खूप कमी वेळात झालेत. नक्की बनवून बघा. ड्रायफ्रूटचे लाडू बनवून झालेत. आता आपण लगेच शेंगदाण्याचे लाडू बनवूया. शेंगदाण्याचे लाडू बनवायचे त्यासाठी मी इथे 1 वाटी भाजून शेंगदाणे सोलून घेतलेत. शेंगदाणे तुम्हाला किती हवे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त घ्या. आता शेंगदाणे जाडसर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे, जास्त बारीक नाही वाटायचे. आता 1 वाटी शेंगदाणे घेतलेत तर मी अर्धी वाटी किसून गूळ घेतलाय. गूळ तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. 1 चमचा आपल्याला वेलची पावडर घालायची आणि शेंगदाण्याच्या कूटमध्ये गूळ आपल्याला चांगला असा मिसळून घ्यायचा आहे. आता पुन्हा आपल्याला थोडं थोडं करून गूळ आणि शेंगदाण्याचा कूट मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचा आहे. गूळ आणि शेंगदाणे मिक्सरला फिरवून झाले की लाडू असे छान वळता येतात. लाडूला छान असं बाइंडिंग येतं, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये तूप वगैरे घालायची आपल्याला अजिबात गरज पडत नाही. आता आपण लाडू बनवून घेऊया. लाडू कसे हवेत तुम्हाला, लहान मोठे, त्याप्रमाणे तुम्ही लाडू बनवा आणि अगदी मिनिटात लाडू बांधला जातो. तुम्ही पाहू शकता, समोरच आहे. आता सगळे लाडू मी असेच बांधून घेते आणि आपलं मस्त असे शेंगदाण्याचे लाडूही तयार झालेत. हे बघा, मस्त असे आपले शेंगदाण्याचे लाडू बनवून झालेत आणि खूप छान आणि खूप पटकन दोन्ही पण लाडू होतात. नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.